तर हा यूट्यूब परिवार, कसे आहेत, बरे आहेत का? नको जाऊ. तर चला म्हणलं जाता जाता आता गेल त्या बाप्पाकडं, मग म्हणलं जाता जाता आपलं जावं, तुम्हाला दाखवायचं पण होतं. लय दिवस म्हणजे लय दिवस झालं मी असं म्हणत होते. सगळ्यांना वाटत नाही का मी म्हणजे जिथं मी राहते तीच माझं घर आहे, शेती आहे. पण तुम्हाला तर मी सांगितलं शेती ती आपली नाही म्हणून. तर ती मका लावलेली तेवढीच आपली शेती होती बरं का. आणि सगळ्यांना प्रश्न पडलेला की नेमकं सोने तुझं घर कुठं आहे, आणि मग जिथं तुझं घर आहे तिथनं पोरांना शाळा जवळ होती का, आहे की ना. तर मी तुम्हाला दाखवते आपलं घर. तर ही टाकी आहे बघा, पाण्याची टाकी आपल्याच रानात आहे. तिकडं आहे ते सासूचं घर आहे, चुलत सासूचं घर आहे. आणि ही रस्ता आहे बघा इथं. आता तुम्हाला दिसायचं नाही पण आहे तिथं रस्ता. जनावर आपली नाही ती. हे टमटम दिराच आहे बरं का, म्हणजे आपल्या दारात आहे, आपलंच आहे म्हणायचं थोडक्यात. तर तुम्हाला दाखवते मी आपलं घर आणि आपली झाडं पण दाखवते बरं का. इथं पहिलं आमचं एक जुनं घर होतं, जुनं लय जुनं होतं, माझ्या लग्नाच्या आधी कधी बांधलं असं. हे आहे आपलं सीताफळाचं झाड. इथं आता मी नाही ना म्हणून ह्याला असं झालंय. पानं पण नाही ते आले आणि सीताफळ आले ते बघा का, सीताफळ आलीत का नाही. कसं असतं माहीत का, आपण म्हणतो ना पाणी दिलं तरच ती फळ देतं, पण असं काय नाही. पावसाच्या जीवावर बिचाऱ्याने फळ दिले हो का. किती आल्यात आहे का नाही. पाणी कमी, सॉरी पाला कमी आणि फळ जास्त आहे की नाही. तर तुम्हाला दाखवते मी आंब्याचं झाड लावलेलं, म्हणजे 2 ते 3 वर्षाचं आहे फक्त. आंब्याचं झाड आहे. हे आपलंच आहे बघा, ह्यांनी पहिलं चालवत होतं ते. हे आपल्या आंब्याचं झाड आहे. आणि ही स्कूटी आहे का नाही, ह्यांनी पहिलं नवीन नवीन आणली होती. मग ती पहिली मी चालवायला शिकत होते तर ती काय झालं काय माहिती, बंदच पडली, चालू झाली नाही म्हणून ती ठेवली. ती तशीच राहिली बघा हो का, कसं ठेवून आता आम्ही इतक्या दिवस इकडं नाही, त्याच्यामुळं झाडात गुतून गेली नुसती आणि ती जास्तच खराब झाली. तिकडं आहे एक आपलं आंब्याचं झाड, ती एक आपलं आंब्याचं झाड आहे. आणि ही आपल्या घरासमोरचा परिसर आहे बरं का, तुम्हाला दाखवते अजून. तर ही पण आपल्या घरापासून सीताफळाचं झाड आहे. सीताफळ आलेत का नाही लय. तिकडं बाथरूम होतं बांधलेलं, आता ती यूज नसल्यामुळं, म्हणजे आपलं काय जास्त संबंध इकडं नसल्यामुळं ते आता पडलेलं आहे सगळं. तर ही बघा आपलं घर आहे रस्त्यावरचं. तिकडं हो का, ही गाडी चालली आपल्या नेमकं घरासमोर रस्ता आहे आणि ही आहे आपलं घर. ती जास्त दिवस बंद असल्यामुळं, आता वर्ष तरी झालं असं कमीत कमी बंद असल्यामुळं इथं एवढं गवत झालंय. आता चावी आणली नाही मी, नाहीतर उघडून तुम्हाला दाखवलं असतं. चावी आणली नाही, म्हणलं आपलं जाता जाता काढावं. नाहीतरी सगळं स्वच्छ होतं, सगळं स्वच्छ करत होते मी. सगळं हे एवढं रस्त्यापर्यंत सगळं गवत बिवत काढून सगळं स्वच्छ होतं. माणूस नसल्यावर असतं असं तसं. आज ना उद्या आपण येईनच की राहायला, पण असतं थोडंसं. आता मामांची तब्येत बरी नाही, आत्यांची पण जरा थकल्यात, म्हणून जरा म्हणलं थोड्या दिवस राहावं म्हणून तुम्हाला दाखवते मी. बघितलं ना हे आपलं घर, प्लास्टर सगळं आहे. आतनं नाही, फक्त प्लास्टर बाहेरनंच केलंय. म्हणून आपल्या घरात इचू काटा पण निघत होता लई दिवस. आता आपण नसल्यामुळे, नाहीतर हो काही घरामागचंही स्वच्छ, सगळं स्वच्छ होतं. आणि इथनं पाईपलाईन गेली, त्याच्यामुळे आपल्या घराच्या जवळच पाणी येतंय. पाणी आपल्या दारात बिरात सगळं पाणी आहे, तुम्हाला दाखवते. आणि ही आपल्या कोंबड्याची जाळी, कोंबड्या केलते की. आणि ती काय झालं, 20-25 कोंबड्या केल्या आणि पाऊस आला लय अचानक. रात्रीचं निम्या रात्रीला पाऊस आला तर कोंबड्या सगळेच भिजल्या की.
आणि काय मेल्या आणि काय असं गारटून गेल्या एकदम. तरी त्याच्यातल्या 2 बळद जिवंत केलत्या, त्यातले त्याच्या अंगावर पांघरून बिंगरून टाकून ही. तर इतकं दाद्या दिदी रडली होती प्रमाणाच्या बाहेरच. बघा ही डायरेक्ट आपल्या इथं पाईपलाईन येते, डायरेक्ट इथं ड्रमात पाणी. तर ते आपलं ड्रम नाही, आपण वर नेले आपलं ती ननंदबाईचं आहे, संगूतायचं आमच्या पांढरी टाकी. ती आपल्या जाऊबाईचं आहे घर. हे सगळं होतं आपलं. पण ओ आबी आपलं नाही राहिलं, आपलं हा इथंच फक्त. आणि मी नसल्यामुळे स्वच्छता नाही, तर आपण थोड्या दिवसांनी करून जाऊया स्वच्छता. म्हणजे कसं कोण राहत नसल्यामुळे, इकडे येण्याचा संपर्क नसल्यामुळे ह्यांनी काय मला येऊन देत नाही. तर इकडं घरात आपलं सामान पण आहे, म्हणजे भांडी आहे ती आपण तिकडंच वापरतोय. आणि फक्त म्हणजे मेन वस्तू नेल्यात तिकडं. फ्रीज जाऊबाईंचा तिकडं आहे फ्रीज. आपल्याला काय नाही फ्रीज, पण जाऊबाईंचा फ्रीज ही तिकडं आहे. त्यांचा होता आपल्या इकडं होता, पण ते आता नेलाय वरच्या घरी. ताई आता पुण्याला असतात ना, त्याच्यामुळं तिथं खराब होईल म्हणून इकडं दिलता. मग ते आता नेलाय आपण वरती. घरात आहे आपलं मेन सामान अजून, म्हणजे मेन म्हणलं तरी भांडी आणि हे असलं थोडंफार आहे. त्याच्यामुळं काय नाही एवढं. तर आपण परत यायचं, म्हणजे आज नाही आलं उद्या कधीतरी यावंच लागणार आहे आपल्याला. यावं लागणार आहे की नाही, मग करून ठेवायची तवर तयारी. आता चावी असते तर तुम्हाला आतनं पण दाखवलं असतं, पण आता चावी नसल्यामुळं. आणि पाऊस पण यायला लागला, आबाळ किती आलाय बघा. दाद्यान दिदी आपली हाय वरच्या घरी. मग म्हणलं चला जातो का एखादा व्हिडिओ होईल आपला, आहे ना. तर चला, हे बघा आपलं घर आहे बरं का. कारण सगळ्यांना लय प्रश्न पडलेला, सोन्या तुझं घर गावात होतं का? तुझं तर गावात नाही, ही वस्तीच आहे. वस्ती, गाव बिलकुल नाही, वस्ती आहे. पण इथं जरा जवळ 5-6 घरं असल्यामुळं ते असं वेगळं वाटतं. म्हणजे जरा बरं वाटत होतं. तिकडं बघितलं ना कोण सुद्धा नाही, कोण सुद्धा नाही तसल्या मा उलट. आणि ती पण चांगलं आहे, आणि इथं पण चांगलं होतं. तर बघू आता काय होतंय काय नाही. तरी पण आपण तयार करून ठेवायचं घर. तर तुम्ही सपोर्ट करा, मग काय तर त्यातून होईल आपलं काम. तर चला, घ्या काळजी सगळी. आता पाऊस पण यायला लागला भरपूर, मला पण घरी जायचं आहे. आणि आधी रस्त्याला पाणी असल्यामुळं उशीर लागणार आहे. तर चला, बाय.